आणि हळूच दरवाजा लावून घ्यायचा. 1 2 3 स्टार्ट. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कालच्या शेवटच्या तासाला आपण शेप्स अँड मॅप्स पाहिलं होतं. या शेप्स आणि मॅप्समध्ये आपण काही मॅथमॅटिक्स म्हणा किंवा इंडेक्समधल्या म्हणा किंवा जे ऑदरमध्ये काही सिम्बॉल सापडतात गार्डनमध्ये, हॉस्पिटलमध्ये किंवा रोडवरती किंवा एखाद्या मॉलमध्ये जी सिम्बॉल सापडतात ती सिम्बॉल्स आपण पाहिले होते. फॉर द एक्झाम्पल ॲरो, पॉइंट, स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रँगल, सर्कल, स्टार आणि लाईन असे काही आपण घटक पाहिले होते. आपण रिव्हिजन करत आहोत. ॲरो आपल्याला माहिती आहे बाण, पॉइंट म्हणजे बिंदू, स्क्वेअर म्हणजे आयत, रेक्टँगल म्हणजे चौकोन, ट्रँगल त्रिकोण, सर्कल वर्तुळ, स्टार चांदणी, लाईन रेष असं काही आपण पाहिलं होतं. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं की मॅप ऑफ अ गार्डन, मॅप ऑफ अ गार्डनचं पाहिलं होतं आपण. कसं असतं त्याला वेगवेगळे इंडेक्स तयार केले होते आपण. एंट्रन्स दिलं होतं, फाउंटेन म्हणजे काय, बुशेस म्हणजे काय, ट्रीज म्हणजे काय, लॉन म्हणजे काय, स्लाइड्स कुठं असतं, स्विंग कसं ओळखायचं, कॅन्टीन कशी सिम्बॉल दिलेलं असतं, गार्बेज बिन कसं असतं, टॉयलेट्सचं चित्र कसं दिलेलं आहे, रॉकेटचं चित्र दिलं जातं. म्हणजे त्याच्यावरून आपण काय करतो की आपण ओळखतो. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला आपल्या वर्गाचं, आपल्या घराचं, आपल्या शाळेचं, आपल्या बागेचं किंवा एखाद्या शहराचं तुम्हाला मॅप काढायला सांगितला होता, नकाशा काढायला सांगितला होता. आता तुम्हाला हे सगळं शक्य नसलं तर तुम्हाला तुमच्या घरातला नकाशा काढता येतो. हाऊस दाखवायचं, त्यात बेडरूम कुठं आहे, किचन कुठं आहे, टॉयलेट कुठं आहे, बाथरूम कुठं आहे, बेडरूम कुठं आहे, त्यानंतर स्टडी रूम कुठं आहे, स्टोअर रूम कुठं आहे, हे सगळं, विंडो कुठं आहे, डोअर कुठं आहे, लेफ्ट कुठं असतात, शोकेस कुठं ठेवलेला आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये चित्रामध्ये काढता येतं. आणि ते घरामध्ये अगोदर बाहेरच्या बाजूला जर तुम्ही असं इंडेक्स लावलात तर एंट्रन्स कुठून आहे आणि एंट्रन्सचं तिथं चिन्ह दाखवायचं की तुम्ही या घरामध्ये तुम्हाला इथून प्रवेश मिळेल, या घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अमुक ठिकाणी अमुक गोष्टी मिळेल, हे सगळं तुम्हाला तिथं काय होईल, मिळेल. असं आपण नकाशाचं काय केलं होतं, नकाशा काढला होता आणि त्याचं वाचन केलं होतं आपण. आता आपण पाहणार आहोत ते एक स्टोरी, एक लहानशी स्टोरी पाहणार आहोत. त्या गोष्टीचं नाव आहे टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. युनिट 4 बघतो आहोत आपण स्टोरी. टॉक टॉक टॉंग टॉंग हे एक आवाज आहेत. हे काय आहेत, आवाज आहेत. आणि ते कसे असणार आहेत, ते आवाज कुठपर्यंत राहणार आहेत, ऑल डे लॉंग, संपूर्ण दिवस, संपूर्ण दिवसभर याचा आवाज येतो. आणि हे ग्रामीण भागामध्ये 12 बलुतेदार काम करत असतात आणि त्या 12 बलुतेदार कामाच्या माध्यमातून ते आपल्या आवाजाच्या माध्यमातून ते काम करतात, हे आपल्याला या गोष्टीवरून सिद्ध होतं. आपण ही गोष्ट कोरिया या भागातली आहे, या राज्यातली आहे. त्या राज्यामध्ये एक मंत्री राहतो आणि त्या मंत्र्याला त्या आवाजाचा त्रास होत असतो. आणि म्हणून तो सांगतो की तुम्ही शिफ्ट व्हा. SHIFT, शिफ्ट म्हणजे बदलणे, तुम्ही बदला, तुमचं हाऊस समवेअर, कुठंतरी बदला, असं ते सांगतो. त्यावेळेला हे चालाक जे ब्लॅकस्मिथ आणि कार्पेंटर असतात, लोहार आणि सुतार, हे चालाक असतात. कारण त्यांचं काही साहित्य एकदा फिक्स केलं की ते बदलता येत नाही, ते पॉसिबल नाही इकडे तिकडं हलवणं. म्हणून ते एकदा फिक्स करताना
ते योग्य पद्धतीनं ते करत असतात. ते हलवणं एवढं सोपं नाही होत, म्हणून ते चलाक असतात आणि त्यांनी काय करतात, तर ब्लॅकस्मिथ कार्पेंटरच्या घरी जातो, कार्पेंटर ब्लॅकस्मिथच्या घरी जातो आणि आवाज पुन्हा तसाच राहतो. त्या मंत्र्याला कशा पद्धतीनं त्यांनी मात केलेली आहे ते या गोष्टीवरून आपल्याला बघायला येणार आहे, समजणार आहे. आपण आता काय करणार आहोत, तर सुरुवातीला ही गोष्ट लिसन केअरफुली अँड रीड. लिसन केअरफुली अँड रीड. लिसन केअरफुली अँड रीड आफ्टर मी. माझ्या मागून तुम्ही ऐका पहिल्यांदा. मी पहिल्यांदा होल स्टोरी, आय एम रीड द होल स्टोरी फर्स्ट. देन line by line, what is the meaning of line, sentence, and then read after me. Okay, first of all you put your finger each and every words. One thing you remember, put your finger each and every words. Listen, first I am read the story, whole story. Unit 4, page number 53. Talk, talk, tongue, tongue all day long. Long, long ago, in the far away land of Korea, there was a minister. On the right of his house, there lived a blacksmith. On the left, there lived a carpenter. The blacksmith and the carpenter began their work early in the morning. Tong, 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 the blacksmith beat the iron with his big hammer. Tock, 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 the carpenter worked with his small hammer. Krr, 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 he used his saw to cut the wood. They worked day and night and made a lot of noise. All that noise disturbed the minister. I must do something about this, he thought. One day, the minister called the blacksmith. I order you to shift your house somewhere else. Then he called the carpenter and gave him the same order. After a few days, the blacksmith went to the minister. I am moving my house tomorrow, he told the minister. The minister was happy. He said, that's very kind of you. You are such a good man. Please stay for lunch today. Then the carpenter came. I am also moving my house tomorrow, he told the minister. The minister was overjoyed. Oh no, you are too kind. Please stay for lunch today. The minister offered his neighbors many tasty dishes, sweet and fruits. Then he said goodbye to them. The next day, when the minister went to bed, he thought, at last I will have some peace. Tomorrow when I get up, I will listen to the sweet sounds of birds. How nice it will be. But the next morning, the minister woke up with the sound of tong, 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 tock, 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 kurr, kurr, kurr. Again, he got annoyed. He called his servants. Go and see who is making all that noise. After some time, the servants came back. They had some news for the minister. The carpenter and the blacksmith had moved their houses. The blacksmith had moved to the carpenter's house, and the carpenter had moved to the blacksmith's house. The blacksmith and the carpenter carried on their work
in their houses day and night. बघा, अशा पद्धतीने ही गोष्ट दिलेली आहे. आता आपण लाईन बाय लाईन या गोष्टीचा आपण अर्थ समजावून घेऊया. लॉंग लॉंग ॲगो, खूप खूप वर्षापूर्वी, इन द फार अवे, FARAWAY, फार अवे, फार अवे खूप लांबच्या देशामध्ये, लँड ऑफ कोरिया, लँड म्हणजे जमीन, भूमीमध्ये, कोरिया या देशाच्या भूमीमध्ये खूप लांबवरती खूप वर्षापूर्वी देर वॉज अ मिनिस्टर. मिनिस्टर मीन्स मिनिस्टर मीन्स मंत्री. मिनिस्टर मीन्स मंत्री. त्या कोरियाचा मंत्री. देर वॉज अ मिनिस्टर. गोष्टीमध्ये भूतकाळी रूप येतात बरं का. ही गोष्ट एक लक्षात ठेवायची. नेहमी गोष्ट ही पास्ट टेन्स मध्ये सांगितली जाते, भूतकाळ रूपामध्ये सांगितली जाते. मग वॉज हा भूतकाळ आहे. ऑन द राईट ऑफ हिज हाऊस, राईट ऑफ हिज हाऊस, त्याच्या उजव्या बाजूला, राईट ऑफ हिज हाऊस, उजव्या बाजूला, ऑफ हिज हाऊस, त्याच्या उजव्या बाजूला. बघा हा, राईट, RIGHT, राईट, उजवी बाजू, उजव्या बाजूला, बाजूला. कुणाच्या उजव्या बाजूला? मिनिस्टर, राईट साइड. हु लिव्ड? देर लिव्ड अ ब्लॅकस्मिथ. बघा, ब्लॅकस्मिथ, ब्लॅकस्मिथ, SMITH, ब्लॅकस्मिथ. ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार. ब्लॅकस्मिथ राहत होता. अँड देन ऑन दॅट लेफ्ट, LEFT, लेफ्ट साइड, डावी बाजू, डाव्या बाजूला, डाव्या बाजूला काय राहत होतं बघा. ऑन द लेफ्ट देर लिव्ड अ कार्पेंटर. कार्पेंटर मीन्स CAR, कार्पेंटर, PENTER, PENTER, कार्पेंटर म्हणजे सुतार. कोण राहत होतं? सुतार. लक्षात आलं? कोण राहत होतं? कार्पेंटर राहत होता. The blacksmith and the carpenter began their work early in the morning. Early in the morning, early, EARLY, early म्हणजे सकाळी लवकर, लवकर. अर्ली इन द मॉर्निंग, मॉर्निंग मीन्स सकाळ, सकाळी लवकर काय करत होते? काम करत होते. अर्ली इन द मॉर्निंग. टॉंग टॉंग टॉंग, कशा पद्धतीने ते काम करत होते बघा. टॉंग टॉंग टॉंग, त्याचा सुताराच्या लोहाराच्या हातोड्याचा आवाज कसा येत होता? टॉंग टॉंग टॉंग. द ब्लॅकस्मिथ बीट द आयर्न, बीट, BEAT, बीट म्हणजे मारणे. द आयर्न विथ हिज बिग, आयर्न म्हणजे लोखंडावर, आयर्न मीन्स लोखंड, आयर्न मीन्स लोखंड, लोखंडावर ते मारत होते. लोखंड, कशावर मारत होते ते? लोखंडावर मारत होते, लोखंडावर मारत होते. इथपर्यंत भाग आता बघूया आपण. हा, The blacksmith beat the iron with big hammer. Talk, talk, talk. The carpenter worked with his big hammer. Karr, karr, karr. He used his saw. बघा, saw means SAW. SAW. Saw means SAW. Saw means करवत. करवत, करवताना आपण लाकूड कापतो बघा. कट, काय म्हणतात ते? कट द वूड. दे वर्कड डे अँड नाईट. बघा हा, जोडी बघा कशी आहे, डे अँड नाईट, ब्लॅक अँड व्हाईट,
येलो अँड पिंक. लक्षात आलं का? अशा पद्धतीच्या जोड्या शोधायच्या असतात तुम्हाला. मेड अ लॉट ऑफ नॉईज, खूप प्रमाणामध्ये काय होत होतं? नॉईज होत होतं. NOISE, नॉईज म्हणजे गोंधळ. NOISE, नॉईज म्हणजे काय? गोंधळ. कशानं गोंधळ होत होता बरं? तर टॉक टॉक, टॉंग टॉंग, सॉरी टॉंग टॉंग या आवाजानं गोंधळ होत होता. ऑल दॅट नॉईज डिस्टर्ब्ड द मिनिस्टर. डिस्टर्ब म्हणजे त्याला त्रास होत होता. डिस्टर्ब म्हणजे त्रास होणे, गोंधळ, त्रास होत होते. डिस्टर्ब, DISTURB, डिस्टर्ब म्हणजे त्रास होणे. डिस्टर्ब म्हणजे काय? त्रास होणे. आणि नॉईज म्हणजे गोंधळ, आणि सॉ म्हणजे करवत, आणि डिस्टर्ब DISTURB, डिस्टर्ब म्हणजे काय? त्याला त्रास होत होता. द मिनिस्टर, कुणाला त्रास होत होता? मिनिस्टरला त्रास होतो. कशाचा? टॉक टॉक, टॉंग टॉंगचा त्रास होत होता. आय मस्ट डू समथिंग अबाउट धिस, याविषयी मला काहीतरी केलंच पाहिजे. ही थॉट, आणि त्याने विचार केला. बघा हा, आता आपण हा बघितलाय भाग. कसा बघा? लॉंग लॉंग ॲगो इन द फार अवे लँड ऑफ कोरिया देर वॉज अ मिनिस्टर ऑन द राईट ऑफ हिज हाऊस. देर लिव्ड अ ब्लॅकस्मिथ ऑन द लेफ्ट. देर लिव्ड अ कार्पेंटर. बघा, who lived between the blacksmith and the carpenter? Who lived? बघा क्वेश्चन. Who lived between the blacksmith and the carpenter. बघा हा, क्वेश्चन नंबर 1. हु लिव्ड बिटवीन म्हणजे च्यामध्ये. बिटवीन म्हणजे च्यामध्ये. हु म्हणजे कोण? लिव्ड म्हणजे राहणे. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. कोणाच्या दोघांच्या मध्ये? द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर. कार्पेंटर आणि ब्लॅकस्मिथच्या मध्ये कोण राहत होतं? हा, येस, व्हेरी गुड. अशा पद्धतीनं. आणि आय मस्ट डू समथिंग अबाउट धिस, ही थॉट त्याने विचार केला. वन डे द मिनिस्टर कॉल्ड द ब्लॅकस्मिथ. एकदा मिनिस्टरनी ब्लॅकस्मिथला बोलवलं. आय ऑर्डर म्हणजे आज्ञा. ऑर्डर म्हणजे काय? आदेश. आज्ञा, आदेश. त्यांनी काय म्हटलंय? माझी ऑर्डर आहे, माझा आदेश आहे. यू टू शिफ्ट, SHIFT, शिफ्ट म्हणजे बदलणे. काय बदलायचंय तुम्ही? शिफ्ट युअर हाऊस समवेअर, कुठेतरी बदला तुमचं घर. समवेअर एल्स, कुठेतरी बदला. देन ही कॉल्ड द कार्पेंटर. नंतर त्यांनी कार्पेंटरला बोलवलं. अँड गेव हिम द सेम ऑर्डर, आणि त्यांनी तसाच आदेश दिला. काय आदेश दिला? शिफ्ट, बदलायला सांगितलं त्यांनी. आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर, द ब्लॅकस्मिथ वेंट टू द मिनिस्टर. बघा, गो म्हणजे जाणे, वेंट म्हणजे गेला. तो मिनिस्टरकडे गेला. कोण गेला? ब्लॅकस्मिथ गेला. कोण गेला? ब्लॅकस्मिथ. ब्लॅकस्मिथ म्हणजे काय? लोहार. ब्लॅकस्मिथ म्हणजे काय? लोहार. तो लोहार त्या मंत्र्याकडे गेला. वेंट टू द मिनिस्टर. आय एम मुव्हिंग माय हाऊस टुमारो. मूव म्हणजे बदलणे, इथं अर्थ घ्यायचा. चेंज करणे, मूव म्हणजे चेंज, हालचाल करणे. मूव काय म्हणतो तो? आय एम मुव्हिंग माय हाऊस टुमारो. मी उद्या माझं घर काय करणार आहे? बदलणार आहे. ही टोल्ड द मिनिस्टर, आणि त्यांनी मिनिस्टरला सांगितलं. द मिनिस्टर वॉज हॅपी, आणि मिनिस्टरला तेच पाहिजे होतं. त्यांनी काय करायला पाहिजे होतं? घर शिफ्ट करायला पाहिजे होतं. कुणी? ब्लॅकस्मिथ आणि कार्पेंटर.
मग काय होणार होतं, तर टॉक टॉक टॉंग टॉंग हा आवाज बंद होणार होता आणि राजा शांत पीस मध्ये शांत मध्ये राहणार होता. आणि त्याला तेच हवं होतं म्हणून त्याला आनंद झाला होता. टुमारो ही टोल्ड द मिनिस्टर वॉज हॅपी. ही सेड, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. आणि तो म्हणाला, तू खूप चांगला मनुष्य आहेस. यू आर सच अ गुड मॅन. तू छान चांगला मनुष्य आहेस, तू गुड मॅन आहेस. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. असं म्हटल्यानंतर तो म्हणायला लागला की तू आमच्याबरोबर राहा. बघा हा, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा अल्पोपहार, नाश्ता. लंच म्हणजे दुपारचे जेवण आणि डिनर म्हणजे काय, रात्रीचे जेवण. आणि मग तो म्हणाला, लंच टुडे, आज दुपारच्या जेवणाला आमच्याबरोबर थांब तू. देन द कार्पेंटर केम. नंतर कार्पेंटर आला. आय एम ऑल्सो मुव्हिंग माय हाऊस टुमारो. आणि मी काय करणार आहे, मी सुद्धा माझं घर उद्या बदलणार आहे. ही टोल्ड द मिनिस्टर वॉज ओव्हरजॉयड. अत्यानंद झाला. ओव्हरजॉय, ओव्हरजॉयड, अत्यानंद होणे. अत्यानंद होणे. बघा, ओव्हरजॉयड, अत्यानंद झाला त्यांना. कुणाला, मिनिस्टरला अत्यानंद झाला. कारण आता ब्लॅकस्मिथ आणि कार्पेंटरनं आपलं घर बदलायचं ठरवलं आणि त्यामुळे टॉक टॉक टॉंग टॉंग कर कर असा आवाज होणार नाही आणि मला आता शांती मिळेल असं म्हणून तो आनंदात अत्यानंद झाला होता. ओ नो, अरे बाप रे, यू आर टू काइंड. तू सुद्धा चांगला मनुष्य आहेस. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. तू सुद्धा काय कर, लंचला थांब, दुपारच्या जेवणाला तू सुद्धा थांब. द मिनिस्टर ऑफर्ड हिज नेबर्स. आणि ऑफर केली म्हणजे बोलावणे. ऑफर, त्याने ऑफर दिली नेबर्सना. मेनी टेस्टी डिशेस. त्यांनी बोलावून घेतलं आणि ऑफर केली, त्यांना देऊ केलं. काय, कुणाला देऊ केलं, नेबर्स. नेबर म्हणजे NEIGHBOURS. नेबर्स म्हणजे शेजाऱ्यांना. मेनी टेस्टी डिशेस. आणि त्यांनी टेस्टी डिशेस बनवायला सांगितल्या. चवदार अशा डिशेस बनवायला सांगितल्या, पदार्थ बनवायला सांगितले. त्याच्यामध्ये स्वीट्स अँड फ्रूट्स, गोड आणि फळं सुद्धा होती. देन ही सेड गुड बाय टू देम. आणि नंतर त्यांनी काय केलं, गुड बाय टू देम. आणि जेवण झाल्यानंतर, दुपारचं जेवण झाल्यानंतर सर्वांना काय केला, नमस्कार केला. आणि तुम्ही तुमच्या घरी जा आणि उद्या तुम्ही काय करा, तुमचं हाऊसेस शिफ्ट करा, बदलून टाका. म्हणजे काय होईल, हा आवाज जो आहे तो आवाज होणार नाही. आणि आवाज न झाल्या कारणानं अशा पद्धतीनं मला शांती मिळेल असं म्हटलं त्यांनी. लक्षात आलं. आता त्यानंतरचा बघूया. व्हेअर डीड द स्टोरी टेक प्लेस. बघा क्वेश्चन, बघा, व्हेअर डीड द स्टोरी टेक प्लेस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आपण नंतर बघणार आहोत एक्सरसाइज. व्हेअर डीड द स्टोरी टेक प्लेस. काय म्हणतात, टेक प्लेस. टेक प्लेस म्हणजे कुठली, ही गोष्ट कुठं घेतलेली आहे, कुठली आहे ही गोष्ट. फर्स्ट सेंटेन्स, फर्स्ट पॅरेग्राफ, पहिल्या परिच्छेदमध्ये त्याचं उत्तर आहे. बघा, व्हेअर डीड द स्टोरी टेक प्लेस, पहिल्याच स्टोरीमध्ये आहे. आता सांगा मला, आपण बघणार आहोत बरं का, ह्या प्रश्नांची लक्षात आलं, अशी एक्सरसाइज आपल्याला करता आलं पाहिजेत. हे क्वेश्चन सॉ, SAW, सॉ म्हणजे करवत, NOISE, नॉईज म्हणजे गोंधळ, DISTURB, डिस्टर्ब म्हणजे त्रास, ऑर्डर ORDER, आदेश, SHIFT, शिफ्ट म्हणजे बदलणे, OVER,
JOYED, ओव्हरजॉईड म्हणजे अत्यानंद होणे. आणि लक्षात ठेवा, ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्ता, आपण त्याला शुद्ध मराठीमध्ये अल्पोपहार म्हणतो आपण. लंच, LUNCH, लंच म्हणजे दुपारचे जेवण. आणि डिनर म्हणजे काय, तर डिनर म्हणजे रात्रीचे जेवण. अशा पद्धतीनं ही गोष्ट पुन्हा एकदा आपण पाठीमागून आपण वाचणार आहोत. लिसन केअरफुली. आता झालेला भाग आपण पुन्हा वाचूया. बोट ठेवा. लॉंग लॉंग ॲगो इन द फार अवे लँड ऑफ कोरिया देअर वॉज अ मिनिस्टर. ऑन द राईट ऑफ हिज हाऊस देअर लिव्ड अ ब्लॅकस्मिथ. ऑन द लेफ्ट देअर लिव्ड अ कार्पेंटर. The blacksmith and the carpenter began their work early in the morning. Tong, tong, tong. The blacksmith beat the iron with his big hammer. Tock, tock, tock. The carpenter worked with his small hammer. Karr, karr, karr. He used his saw to cut the wood. They worked day and night and made a lot of noise. All that noise disturbed the minister. I must do something about this, he thought. One day, the minister called the blacksmith. I order you to shift your house somewhere else. Then he called the carpenter and gave him the same order. After a few days, the blacksmith went to the minister. I am moving my house tomorrow, he told the minister. The minister was happy. He said, that's very kind of you. You are such a good man. Please stay for lunch today. Then the carpenter came. I am also moving my house tomorrow, he told the minister. The minister was overjoyed. Oh no, you are too kind. Please stay for lunch today. The minister offered his neighbors many tasty dishes, sweets and fruits. Then he said goodbye to them. राहिलेला भाग आपण उद्याच्या सत्रात आणि क्वेश्चन पेज नंबर 55 वरचे जे काही आन्सर्स आहेत ते आपण आन्सर्स आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. तुम्ही पहिल्यांदा काय करायचं आहे, हे शब्द लिहून घ्यायचे, पाठांतर करायचं आहे, क्वेश्चन सोडवायचं आहे आणि हळू आता शिकवलाय तिथपर्यंतचा भाग तुम्ही वाचून काढायचा आहे. लक्षात आलं? पुढचा भाग आपण उद्याच्या सत्रात आपण बघणार आहोत.